हरि 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 जय जय राम कृष्णा हरिदा कृष्ण मणि
Hare
काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा भवन काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बैरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु आज मगाना शतल सला मगाचा पाऊस शेतकरीचे आपण काय पावसाला घालवतो शेतकऱ्याला पावसाला घालून चालेल तो आणि पावसाची गरज आहे पुढे सरकार पुढे जागा करा काही इकडे या इकडे पाणी पलीकडच्या बाजूने वर या काही वाटलं पाठीमागे जागा आहेत मागच्या मंदिरामध्ये जागा मंदिरात जाऊन बसलं तरी चालेल काही पुरुष पाठीमागे मंदिरात बसा महिलांना इकडे जागा करावा मंदिरात जागा आहेत काही पुरुष आत जातील आणि महिलांनी काही वर या इकडं उजव्या बाजूला काही जागा आहेत इकडं वर या आणि काही पुरुष मंदिरात जरी गेले तरी चालतील मंदिरामध्ये जागा आहेत सुभाषराव इकडे जागा आहे सुभाषराव मागे पावसाची सुद्धा आपल्याला गरज आहे थोडा त्रास झाला ना काय फरक पडतो भिजायची सवय आपल्याला शेतकऱ्याला भिजायची सवय असते सुद्धा जागा मोकळी इकडे या काही पाठीमागे मंदिरात जागा इथं स्टेजच्या उजव्या बाजूला पण जागा आहे शांतता या बाजूला कंठी धैला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला गौ काला वाटो एकमेका वैष्णविका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीविरगाढे काला वाटो एकमेका वैष्णविका पांडुरंगा गुरु वृद्धम नमः पांडुरंगा गुरु वृद्धम नमः तो सरे चरण संतनिया ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरादय तुमचा अनुग्रहाला दलो
ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्नामं गंगाविशुद्धं निर्पादद्वयं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः सौलक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 49वे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव आज सांगताळे कल्याच्या कीर्तनात समस्त ग्रामस्थ ममदापूर समस्त भजनी मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ आणि परिसरातील पाहुणे मंडळ नांदूरकरांनी धन्यवाद परिसरातील नांदूर खंडाळा राजी अमदापूर आणखी कुठले कुठले वाकडी कोल्हार डंगरवाडी तिसगाववाडी पुरणपूर दोन्ही सगळ्यांना धन्यवाद पाऊसही चालू आहे कीर्तनही चालू आहे जरा पावसाने मध्ये ताण दिला होता ताणवलं होतं पावसाची गरज होती शेतकऱ्याला पावसाची गरज आहे ना आणि आज मगा नक्षत्राला सुरुवात झाली आजचा पाऊस आहे मगाचा पाऊस आहे आणि म्हणून थोडं भिजू द्या घरी गेल्यानंतर कपडे बदलतात काय जंगलात आहे का आपण भिजले तर भिजले 7 दिवस कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालेला आहे काला आहेत दह्यांडी टांगलेले आहेत ममदापूर पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं बेटाशी निष्ठावंत गाव आहे म्हणजे हे वर्ष आपलं 49वं वर्ष 49 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे आणि तसं आज रमेश दादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तर त्यांचे आतापर्यंत कितीतरी फोन होऊन गेले असे कारण खूप अशा प्रकारे बेटावर त्यांची एक निष्ठा होती कमी वयामध्ये अल्प वयामध्ये कमी वयात गेलेत सुखद आयुष्य आहे कुठलं तरी एक निमित्त असतं मृत्यूला भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव आज कालाष्टमी आहे रात्री जन्माष्टमी जन्मोत्सव साजरा झाला तसा बऱ्याच ठिकाणी उत्सव हा सकाळी केला जातो रात्री नाही केला कारण रात्री उत्सव झालाच नाही ना भगवंत जन्मकुळ झाला कारागृहात उत्सव झाला होता कारागृहात भगवान प्रगट झाले बाल रूप धारण आणि भगवंताने सांगितलं वसुदेवाला नंदाच्या
नंदाच्या घरात मजने गोकुळ रात्री कारागृहात भगवान प्रगट झाले. वसुदेवाला सांगितलं नंदालयात मला घेऊन ये. कारण माझी योग माया तिथं प्रगट झालेली आहे. माया उपजली तेथे ठेवी मजानी येते. मनसे रक्ष बाळ देव्या मोहिले सगळ नंदाच्या घरात नंदाच्या घरात मजने गोकुळ. मनसी रक्ष पाळते म्या मोहिलेस. त्या ठिकाणी जे राखणदार होते ना ते सगळे आपोआप झोपले आणि भगवान परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. प्रातःकाळी सुनंदाला बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि गोकुळामध्ये उत्सव सुरू झाला. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुळामध्ये आनंद उत्सव. गोकुळ आपल्या सुद्धा या नरदेह रूपी गोकुळात त्या परमात्म्याला प्रगट करावायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह. इंद्रियांचा समूह नरदेह रूपी गोकुळ. या नरदेह रूपी गोकुळात नंद यशोदेची आवश्यकता आहे. नंद येते सर्वजनानां सुनंदः. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरी भगवान येतात. परत त्याला भगवंताकडे जायची गरज नाही. म्हणून नंदालयामध्ये भगवान आले. आणि जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो भगवान त्याचा नाश करतो. काही लोकांना दुसऱ्याचं सुखच पावत नाही. एखाद्या ठिकाणी जर स्वयंपाक चालू असेल ना, जर काही डोकावून पाहिलं तर किती जाळ लावा डाळ शिजणारच नाही. एखाद्याची गाय जर चांगली दूध देत असेल उडवतीच. एखाद्याला विंचूट असला की आणि चढवला. बघा काहींचा स्वभाव वरुणी गर्जना चालू आहे. वरून ढोलाची साथ चालू आहे कीर्तन. तो ढोल वाजवतो इकडून, खालून मृदंगावरून ढोल.
करतो भगवान त्याचा नाश करतात. कम सुकम सती ते कंस हा, म्हणून तर भगवंतांनी कंसाचा नाश केला. कंसाला दुसऱ्याचं सुख सहन होत नाही. काहींचा स्वभाव बघा, लहान पोरग असतं, ते पोरग रडतं, डॉक्टरकडे नेलं, गोळ्या इंजेक्शन दिलं, ते रडायचं थांबवलं. सासूबाई म्हणली कशाला डॉक्टरने घेऊन गेलं. ती शेजारी किती वेळची टका 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 पाहते. दृष्ट काढ, दृष्ट काढल्याबरोबर पोरग हसायला लागलं. बघा, काहींच्या दृष्टीत विष, काहींच्या वाणीत विष. काही बोलतील ना, एखादा शब्द बोलतील आगच. काहींचं आडनाव आगलावी असतं, काही खरोखर आग लावतं. एखाद्याच्या घरी गेले 2 तास जर त्या घरात थांबले, पुन्हा घरात ताळ मिळत लागून द्यायचे नाही. जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात, आणि त्या कंसाचा नाश भगवंताने केला. भगवान जेव्हा मथुरेला गेले, कोलयापीठ नावाचा हत्ती मारला, चाणूरमुष्टिकाला ठार मारलं. कंसाच्या सिंहासनाच्या जवळ भगवान गेले. कंसाचं सिंहासन डगमगायला लागलं, कंस थरथर कापायला लागला. भगवान म्हणले, मामा ओळखलं का? आठवा 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 आकाशवाणी आठवा. आकाशवाणी काय सांगितलं होतं? आठवा. आकाशवाणी जो 8वा सांगितला होता तोच 8वा मी आहे तुमचा काळ. मामा आता आकाशवाणी 8वा. मामा थरथर कापायला लागला. मामाचा मुकुट खाली पडला. पहिलीच भेट आहे आणि शेवटचे पुढचे भेटीपर्यंत मामा जगत नाही. केस धरले ना, ओढलं खाली. अरे कृष्णा, वेदना होत आहेत. आता कळतंय का मामा वेदना होत आहेत? जेव्हा आकाशवाणी झाली होती तेव्हा देवकी मातेचे केस धरले होते. किती वेदना झाल्या असतील कळतंय ना आज मामा. 8वा आकाशवाणी. कृष्ण मामाच्या छातीवर बसला आणि मामा थरथर कापायला लागला. कंस मामा भयभीत झाले आणि एक बुक्का मारला छातीत. एका बुक्क्यात कंस मृत्यू पावला. सगळ्या गोपाळाने जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळांनी जय जयकार केला, पण बाकीचे शांतच. बाकीचे काय शांत नसते, कारण काही लोक बांधावर असतात. बघा, बांधावर वारं पाहून उभी टाकायला, इकडं का तिकडं, तिकडं का तिकडं. असे काही बांधव होते. त्यांना वाटलं जर का आपण आरोळी दिली, हा एका बुक्यात मरण्यासारखा नाही. जर आपण आरोळी दिली, हा जर जिवंत असला तर मग अंदाज घ्या खरंच मेला का काय. काही लोक अंदाज घेत असतात. इकडे उलट टाकायचं, तिकडे बांधावर. भगवंताने एक लात मारली कंसाला, वलतून पडला. कंस मेल्याची खात्री झाली. आता जय जयकार करायला काय हरकत. मग सगळ्यांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता वाढला आवाज, पूर्ण वाढला. खालच्या आवाजावरून प्रतिकार येऊ राहील, पण अजून सुद्धा काही कुचर आहे बरं का. काही कोळदामध्ये चोरीमध्ये कुचर दाना असतो. तो भिजवत तरी भिजत नाही. जात्यातून सुद्धा निसळतो. तो भाजीतही शिजत नाही. पोटात गेलं तरी पचत नाही, तसंच बाहेर निघतो. तसे परमात्मा काही कुचर लोक असतात. परमात्मा आळस करू नये. एक आळसू जेने केला तो सर्वस्वी नागवला. पिता परमार्था तिचा गेला वरती पडला भवचक्रे. कम सुखम सती ते कंसा. हा दुसऱ्याच्या सुखाचा नाश करणारा कंस, आणि त्या कंसाचा नाश भगवंताने केला. पण भगवान गोकुळात प्रगट झाला. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा
गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे, कोणी गुढ्या उभारू लागलं, कोणी तोरण गाऊ लागलं, कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गाऊ लागलं. आनंदोत्सव गोकुळात सुरू आणि भगवान परमात्मा गोकुळात काला करत. काय तो परमात्मा, काय त्या परमात्म्याचं स्वरूप. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकडा लोपले. चंद्र सूर्याचं तेज पिकं पडावं असं तेज त्या परमात्म्याचं आहे. हास्यवदन आहे, कमाला नाही ना हास्यवदन. काही लोकांना कधी हसायचं माहितीच नाही, कायम कपाला आल्याच. फोटोग्राफर फोटो काढताना स्माईल बळच हसतो, फोटो असं निकोरडला संपाला दिसला असतो. भगवंताच्या चेहऱ्यावर हास्य आहे. काय माधुर्य आहे. प्रभू वल्लभाचार्य भगवंताच्या माधुर्याचं सुंदर वर्णन मुद्राष्टकामध्ये. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम वेणु मधुरो वेणु मधुरो वेणू सुद्धा काय मधुर आहे. काय त्या वेणूचा स्वर आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पटला कानी विवर झाले अंतकरणे गर्दंदा विसरले. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. मुरली नव्हे केवळ पान तेणे माझा हिला प्राण. संसार गेला दाना देन येऊन हृदय संचरले. अशा प्रकारे भगवंताचा माधुर्य गुण. काय सुंदरता आहे त्या परमात्मा. त्रिभुवन कमलम कमालवर
या ब्रह्मांडामध्ये असणारे सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याचे सौंदर्याची बरोबरी होणार नाही, इतका तो सुंदर आहे. त्या कृष्णाच्या नामाचा मणीने कंठात धारण केला. काय या नामाचं महत्व? जीवाचं नाम आणि ईश्वराचं नाम दोघांमध्ये फरक आहे. जीवाचे नामाच्या विपरीत गुण असतात. नाव गंगूबाई, प्यायला पाणी नाही. नाव गंगाधर, बिगर स्नानाचा महिनाभर. नाव रूपाबाई, सौंदर्याचा पत्ता नाही. नावाचे विपरीत गुण असतात. त्याचं आडनाव वाघमारी होतं, दोन नाव घेऊन पडणार. एकाचं नाव तर ठणठणपाल. जो या ठणठणपाल खूप नाग यायचा. काय आपल्या आईबाबाला नाव ठेवलं, काही चांगलं सुचलं नाही त्यांना. कोणी या ठणठणपाल. या गावातलं राहणार नको म्हणजे दुसरं चाललं. रस्त्याने चालला, पूर्वीचा काळ पायी चालला. एक महिला गौरी विचित होती. अहो बाबा इकडे ना, हे टोपलं उचलून द्या बरं. तो गेला उचलून द्यायला. बाई साहेब आपलं नाव काय? म्हणले माझं नाव लक्ष्मीबाई आहे. मला लक्ष्मी गौरी व्यवस्थित. पुढे गेला, एक भिकारी भेटला. द्यावं 2 पैसे. एक दना पैसा द्यावं धर्माला. तुझं नाव काय? म्हणून माझं नाव धनपाल. बघा धनपाल देखमग. पुढे गेला, एक प्रेत यात्रा झाली होती. का या माणसाचं नाव काय? वारले यांचं. या माणसाचं नाव आहे अमरसिंग. पण लक्ष्मी तो गोबर बेचे, भीक मागे धनपाल. अमरसिंग तो मर गए, बरा बिचारा ठणठणपाल. जीवाचे नामाच्या विपरीत गुण असतात, पण ईश्वराचं नाम, रूप आणि गुण एक असतं. म्हणून ईश्वराच्या नामाला तुझ्या नामाचा महिमा बोधन करे वेगळा. मी कृष्ण म्हणे माझा कंठात धारण केल्यामुळे माझ्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार संपला, ज्ञानाचा प्रकाशाला प्रथम चढला. कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला
दर्शनाकरता कोणीकडे येऊ नका, हारावाले फक्त गर्दी न करू, गर्दी झाली
दर्शनाला देव नको कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश कला वाटू एकमेका वैष्णविका संगम आवरून घेऊ कारण पाऊस काही थांबत नाहीये म्हणून 5 मिनिटात आपण आवरून घेऊ माननीय अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय सुजयदादा विखे यांचे विश्वासू ते सतीश शिवाजीराव ससाने यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद 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 हार्दिक अनेक लीला भगवान परमात्मा करता है त्यामध्ये चौर्य लीला करू द्या बनसोडे सर सेवानिवृत्त झाले अनेक लीला भगवान परमात्मा करतात त्यामध्ये चौर्य लीला करू लागले व्रजे वसंतं नवनीत चौरं गोपांगनानां जदकुलचौरं श्रीराधिकायां हृदयसचौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि भगवान चौरी लीला करू लागले गाणी लागले यशोदे ये माझे कमाला ओ गाणी रे काय होणे का करत असे चोरी किती सांगो तरी नाही कसे हरी तो काय करत नाही यशोदा मंथनाला लागली यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत स्तन मागे भगवंत स्तन मागे भगवंत
कृष्ण म्हणला मला भूक लागली तेवढ्या चुलीवर दूध आहे लागले ईश्वर दगड पळाली कृष्णाला रात पाट्यावर वरंटा घेतला माटस कृष्णा म्हणजे कृष्णा तो आता गावात सुद्धा बघत नाही रानात गेला पाहिजे हे खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी काबळी हातामध्ये काठी चारीत असे खेळ खेळू लागले पावसाने खेळ केला पावसाची पण गरज आहे ना आज मघा नक्षत्राला सुरुवात झाली आणि पावसाची चांगली एंट्री झाली पण तिथून आणि पाऊस सोबतच सुरू थोडाफार कारण पिकं जरा वाट पाहत होते पावसाची पिकही व्याकुळ झालेले होते आणि अगदी तानेवर भुकेवर पाऊस झालेला आहे आणि म्हणून जरी थोडासा त्रास झाला असला तर काही बिघडत नाही कारण सोयाबीनला झटका बसला असता पाऊस वेळेवर झाला नसता निश्चित आता खरीपाची पिकं आपली चांगली येतील आणि मघाचा पाऊस हा गाढ असतो आणि पिकाच्या दृष्टिकोनातून एक निरोगी देखील असतो चला आवडू काही भैसोजी होईल भाऊ केली वणवण पाय पिठी झाला शेणखांनी भार मोठी भूक काय खेळायचे अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दहीकाला गोमटा घ्यारे घ्यारे रेपा तमा देतो पंढरीनाथ बदा घेऊन या करी पेंड्या वाटीत शेदोरी भावनदास घेतिकात प्रसाद देतो पंढरीना भगवान मध्यभागी बसले होती गोपाळ बसले भगवान काला करतात यमुनेच्छा केला करूया काला पण ज्ञानेश्वरा मानवते
Hare